तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र। आज हार्डवेअरच्या दुकानामध्ये साप निघलेला आहे, बघूयात कोणता आहे। बरं बरं चालतं, बरं बरं चालतं। आवाज देतोय? करतोय समोर बाट पडलंय का तिथंच ते बॉक्स मटेरियल आहे तिथे का? हा तिथंच इथंच अलीकडे कुठं तरी ते भांडे तर जड असणार ना। बघा तुम्ही आता जाऊन व्यवस्थित जरा आवाज देतोय, आवाज तर बघा पुढे येतोय, थोडं मोर जावा पुढे जा तू यार। कसं ना फुस करता येते म्हणजे आवाज असा कुकरच्या शिट्टी सारखा आहे का फुस केलेला आहे फक्त? फुसका कुकर असं आवाज मारते, फुस करतोय, असा फुसचा आवाज येतोय। साप हे कळलं कसं काय? आवाज फुस तुम्ही करतो। मटेरियल काढायला आलते का? हा मी काय तिकडे चाललो होतो। हा ते गोण्या सापाचा असंच आवाज देतो आधी, तो आपल्याला आवाज करून जागृत करतो आधी। अडचण खूप आहे मित्रांनो, इथं बकेट टाकून पाईप काढत होतो, एवढे पाईप काढले, हा लास्ट वाला पाईप काढल्या आता इथंच बसलेला आहे, दिसला हे बघा। आता हे गवत आहे, इथंच साप आहे, कळतंय का मित्रांनो? इथं साप आहे, गोल गोल धब्बे त्याचे, अतिशय जस काय वाळलेलं गवत जसं पाला पाचोळा, तोंड पण इथंच नाही तोंड मोठं आहे त्याचा का, इथं तोंड आहे। बापरे बापरे बापरे, आता जर इथं पाय पडला असता ना तर अवघड होतं, त्याच्या जर इथं धक्का वगैरे लागला असता, त्याला कुठे पाय पडला असता तर मग चावला असतं। असं त्या दादांना त्याने आवाज करून जागरूक केलं की बाबा मी इथं आहे। दादाला आवाजावरूनच कळलं की बाबा इथं साप आहे आपल्या आसपास, त्यामुळे दादांनी काय केलं, लगेच दादा सुद्धा सतर्क झाले आणि त्यांनी आपल्याला फोन केला की एक आवाज येतोय ताई, सापाचा आहे, आणि त्यांनी फोन केला। सामान काढल्यावर बघा कशा पद्धतीने हा घोणस साप इथं बसलेला आहे। ग्रामीण भागामध्ये किंवा काही भागामध्ये परूड नावाने ओळखला जाणारा आणि लोकांची अजगर समजून फसगत होणारा हा अतिविषारी घोणस, खूप असा विषारी, जो थंडीच्या सीझन मध्येच बाहेर निघतात। आता हा एकच दिसलाय, पण असं नाही की एकच असू शकतो, इथं सगळं मटेरियल पडलेलं आहे, त्यांचे मीटिंग सीझन आहे म्हणजे मिलन कालावधी आहे, तर आसपास अजून एखादा देखील असू शकतो। आता आपण ह्याला रेस्क्यू करू। एकदा ओळख सांगते, हे बघा इकडून तो बघतोय आपल्याकडं, तर त्याला सगळं दिसतंय, तो आपल्याकडे बघतोय। आणि ह्याची जी हे स्केल असते ना, हे बाकी सापांसारखी धामण वगैरे कसं थोडंसं असं सॉफ्ट स्केल असते, ह्याची थोडीशी रफ स्केल असते, त्याच्या स्केल येत नाही, ह्या जरा रफ असतात। आणि तुम्हाला गोल गोल धब्बे दिसतील पोटाच्या बाजूने, असे एकदम राऊंड 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 असे धब्बे आहेत सगळे, हे त्याच्या डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीवर असते। आणि वरून जर त्याला बघितलं, पाठीचा कणा जर आपण बघितला तर एक काळ्या डब्यांची सेम तशीच एक साखळी गेलेली असते, ते डब्बे एकमेकाला जॉईंट असतात, हे पूर्ण मानेपासून शेपटीपर्यंत असतात जॉईंट, आणि पोटाच्या बाजूला मात्र असे सुट्टे सुट्टे असतात, दोन्हीकडे डावी बाजू दोन्ही बाजूला तसंच असतं। खाली एकदम बघितलं तर पांढरा जो सरपटणारा भाग आहे ना त्याचा, तो पूर्णपणे पांढरा आहे, विषारी आहे। त्यामुळे कोणी आजगर समजून जवळ जाण्याचा पकडण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका। आजगर बिनविषारी आहे, हा साप खूप असा विषारी आहे। घेऊ त्याला बाहेर, इथे बकेट पण घेऊन ठेवलेली आहे आणि आपण काय करू, काय घुशी उंदर इथं पाठीमाग बोलत ना, घुशींचं तिकडे आता पुन्हा आवाज मारला बघा, तो तसाच झाला आवाज सुरू त्याचा। हा असंच आवाज, तरी हा छोटा आहे, खूप मोठा काळजीपूर्वक पकडावा लागणार, विषारी आहे। आजगर नाही, आवाज सुरू केलाय। ही कशी आपली एक सेफ पद्धत, बॅग वगैरे सेट करून आपण पॅक करू। बादली टाकला म्हणजे कसं जास्त वेळ हातात ठेवता पण नाहीत, बादलीमध्ये तो जास्त वेळ हात नाही लावू शकत, प्लस जड आहे, त्याला वजन आहे, म्हणून मी असा बादलीत टाकते आणि त्याला मोकळ्या जागेत नेऊन पॅक करू। इथं लय अडचण आहे, सटकला तर पुन्हा पळून जाईल।
तर बकेटून मधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. बकेटीला कशाने तरी झाकते, मग आपण मोकळ्या जागेत नेऊन पॅक करू. मित्रांनो, आवाज ऐका त्याचा तुम्ही. नागाचा थोडा वेगळा आवाज असतो. नाग असं मारतो खाली खूप करून. बाजूला यायला तिथं ढकलू बाजूला. बघा हात ठेवलाय बाहेर यायला नको म्हणून, आणि खालून एक हात आहे माझा पूर्णपणे पॅक आहे. खाने को नहीं पाया है क्या? खाने को नहीं पाया है लग्नात जाऊन. टाका द्या. तुम्ही पकडता का? अरे बावरी अरे की पूर्ण सापाला या काय आवडतं मित्रांनो? पाला, पाचोळा, लाकडी वस्तू, आडगळ. जडले आता आतून बाईट करतो. खालीच बघते डायरेक्ट बकेटनी आणि डायरेक्ट स्टिकनी त्याला तिथं नेते. पाणी होतं ना बकेटमध्ये. बॅगेत जावं फक्त एवढीच इच्छा आहे. मुद्दामच हात नाही लावत. अशा वेळेस जवळ जाणार ना डायरेक्ट चावणार. गेलं बघा माझ्याच बॅगेत. आपोआप म्हणजे त्याला ट्रॅप असतं ते. त्याला असं वाटतं इथं काहीतरी जागा आहे घुसायला. प्रत्येक साप नाही जात मित्रांनो. जरी पळायला लागलं तर आम्ही पकडू शकतो. त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न नका करू. तो पळायला लागल्यावर तुम्हाला त्याला पकडता नाही येणार. नाही पायपाची म्हणजे दोन्ही पायपांच्या मध्ये खाली होती साळवानात लय मोठी. चला हा पॅक केला. थोडंसं त्यांना चेक करून देते दुसरा पण आहे का काय. आडगळी खूप आहे ना. तुम्ही पण आडगळीच्या ठिकाणी हात घालताना काळजी घेत जा. सामामध्ये स्वच्छता करताना पालापाचोळ्यामध्ये लाकडांमध्ये साप असे बसलेले असतात. काळजी घ्या. चला धन्यवाद.